नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय हुंबराखालचं डबकं उपसायला. म्हणजे हे पाणी खूप कमी आहे, तर आता या पाण्यातले जे मासे आहेत ते सुद्धा आम्ही पकडायला इथे आलेलो आहोत. तर इथे आधी जाळी लावलेली होती, तर ह्या जाळीत आधीच डोकरे अडकलेले आहेत. तर इथे दगडी खालचे सुद्धा मासे आम्ही काठीने हलवून हलवून बाहेर काढतोय. डबक्यातलं पाणी जे आहे ते खूप कमी झालंय, त्यामुळे तळाशी खूप घाण कचरा साचलेला आहे. पातेरा माती खूप जमा झाली आहे. म्हणून आता हे डबकं जे आहे ते आम्ही स्वच्छ करायला आलोय, कारण का उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडच्या नदीचं पाणी जे आहे ते आटलं जातं. तर आता हे स्वच्छ करून इथे जे झरे आहे, जिथे उपलाड आहे, तिथून ह्याच्यामध्ये स्वच्छ केल्यावरती स्वच्छ पाणी जमा होईल, म्हणून हे आता उपसतोय. तर बाल्डीने आम्ही हे पाणी उपसतोय. मशीनसुद्धा लावले, त्याने सुद्धा पाणी हे बाहेर काढलं जातंय. तर पाणी बाहेर जेव्हा फेकलं जातं तेव्हा त्यासोबत काही मासेसुद्धा बाहेर पडतात. तर ते मासे मी आता इथे गोळा करते. ही पिचकी होती. तर असं हे पाणी आम्ही बाल्डीने उपसतोय. त्यातून खूप मासे बाहेर पडले जातात. तर मी पटापट उचलते. आम्ही टप आणलाय, त्या टपामध्ये मी हे मासे गोळा करते. त्यानंतर इथे खूप मासे होते. माझ्याने काही सुरुवातीला ते पकडताच येईना, हातातून सुटत होते, बुळबुळीत होते. मग पप्पासुद्धा मला मदत करायला आले आणि पटापट आम्ही हे मासे गोळा केले. हा बघताय ना, एकदम डोकरा केवढा मोठा आहे. तर आज आम्ही पिचक्या, डोकरे असे मासे पकडले. बऱ्यापैकी आम्हाला हे मासे मिळाले. तर मस्त घरी आणल्याच्या नंतर मी काही मासे भाजले सुद्धा आणि मग मस्त गरमागरम भाकरीसोबत त्याचा तावसुद्धा मारला. तर आत्तासाठी बाय.